त्याला एक मूर्ती लहान परंतु कीर्ती तितकीच मोठी महान। आणि आमचे जवळचे मित्र धनु यांना पुन्हा एकदा लक्ष शुभेच्छा। मॅचच्या दिशेने वळतोय ग्रुप बी मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय। मायक्रोफोनवर आमच्या सोबतीनं कौस्तुभजी मेहर, दिनेश साहेब टुकरुल हे देखील जॉईंट होतील। ओ मिस डॉट निर्धाव चेंडू येतोय। 1 मिनिट 4 चेंडू झाले का? दोन्ही संघाचा अतिरिक्त 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट थांबवा। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू JCC आलाय। चला बलुइन्स 4 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावर आहेत। दुसरी मॅच ग्रुप बी मध्ये आपण आहोत, जिकडे साहिल पुन्हा एकदा सज्ज होतो। आशु समोर मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू ओढला, फेकी वेगवान, ओ नाहीये, नॉट आउट। पहा पहिले षटक मार्गस्थ आहे, सुरुवात चांगली आहे। 4 धावा धावफलकावर, त्यात साहिलला माहित आहे आणि काय जबरदस्त सुरुवात। आता पण थर्ड अंपायरला रेफर केलंय, थर्ड अंपायरला रेफर केले गेले तोपर्यंत आमची टेक्निकल टीम धनंजय मंगेला यावर कार्यरत आहेत। एकच रिव्ह्यू असणार आहे, जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर राहील, नाही झाला तर तो कॅन्सल मतलब फिनिश। ग्रुप ए मधून आपण बघितलं तर पहिला संघ जो क्वालिफायरच्या दिशेने, मला त्या संघाचं नाव होतं JKCC अर्नाला, आणि त्यानंतर दुसरा संघ, त्या संघाचं नाव होतं गुरुदत्त मनेलपाडा। पहिली मॅच आपण बघितली, आई भवानी मार्मलपाडा संघ विजयी झाला आणि बारोन डायरेवन संघ पराभूत झाला होता। दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत, जिकडे JSM बॉलिन्स या संघासमोर येस फिंगर गिवन अप। पहा मला वाटतं जवळजवळ 7-8 सेकंड निघून गेल्यानंतर हा रिव्ह्यू घेतला गेलाय, त्वरित नव्हता घेतला। काय जबरदस्त डिसिजन होतं नखेरकार। मला वाटतं अनिकेत तेतलेने सांगितलं होतं की काहीतरी आहे, काहीतरी घडलंय। नखेरकार घडलं, विकेटचं बटन पहिला हादरा आणि मैदान सोडावं लागलंय। आशुतोषला शेवटचा अंतिम चेंडू घेऊन समोर हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगल साठी। पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 4 धावा। या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने। थँक्यू थँक्यू। अनिकेत आला गेला, दुसरा षटक मार्ग, ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि वाईट +1 असं वाटलं तर चेंडू आतमध्ये येईल, परंतु बरंच काही घडलं होतं। शेवटच्या अंतिम क्षणाला चेंडूला सोडून दिलं आणि 2 धावा धावफलकावर आल्या। धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आहेत। पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, ऑन साईडला, ओ वाट अ फील्ड। काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी होतं। येस थँक्यू डीजे। आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी गेला, 7 धावा धावफलकावरती आहेत। एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय, समोर हलक्या हातानं ठेवल्या गेल्या चेंडूला सन्मान दिला गेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल। पहा पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट गेले, JSM बॉलिन्स संघाला माहीत आहे आणि संयमाची खेळी आता खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत। हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय, चेंडू गेलाय सिंगलसाठी। एक धाव महत्वाची, पहिल्या चेंडूवरच वाईट +1 अशा 2 धावा अतिरिक्त धावफलकावरती आल्या होत्या, त्यामुळे स्ट्राईक प्रत्येक चेंडूवर रोटेट केली जाते। पुन्हा एकदा सज्ज होतोय, बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, कट केले गेले, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, तेच घडलंय। चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी गेला, 10 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय। दुसरं
षटक मार्गस्थ आहे. आई एकविरा नारंगी क्रिकेट क्लब नारंगी आयोजित. लेफ्टच्या बाहेर पुन्हा तेच वाईट चेंडू. बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत, जिकडे पहिलं वर्ष या स्पर्धेचं आणि या पहिल्या वर्षामध्ये पहिला दिवस जो आपल्या भेटीला आला या नारंगी गावामध्ये. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगलसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू 12 धावा दाखल करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. गॅप मधून नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सी मार्ग पार. MPL चौकार. नाही, प्रदीपला माहित आहे शैलीला शांत ठेवण्याचं काम एकच होतं. 11 चेंडू मध्ये संयमाची खेळी खेळली. विकेट गेला आशूची आणि ती जबाबदारी खूप मोठी उचलली होती आणि अखेरकार चौकार आला गेला. धावपलक आतापर्यंत 16 धावा धावपल करते. 2 षटकांचा खेळ संपलाय. सुरुवात जबरदस्त आहे. विकेट आली गेले. बरंच काय घडलंय. ही ते सहाने रबाडा गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक मार्गस्थ. अपकमिंग यंगस्टर. पहिला बॉल. ओ क्या बात है. परंतु थोडासा बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलंय. अखेरकार वाईट चेंडू घोषित केलाय. 17 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू अडवला गेलाय सिंगलसाठी. एक धाव महत्वाची. विकेट गेल्यानंतर दबाव नाही घेतलाय. सर्वात जमीची बाजू आतापर्यंत ठरली गेले JSM बोलीस संघासाठी. 17 धावा धावपलकावर. मोठा फटका समोर. येस, समोर डाऊन द ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सी मार्ग पार. MPL चौकार. थँक्यू डीजे. 22 धावा. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 22 धावा धावपलकावर. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत JSM बॉलिंग संघाकडून झाली गेले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. ऑन साईडला समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. पहा, प्रदीपच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि आतापर्यंत ॲज अ ओपनर म्हणून अजूनही मैदानामध्ये. आता प्रदीप कुठपर्यंत जाणार आहे, किती धावांचं टार्गेट सेट करणार आहे हे नरेक कालवेळ सांगणार आहे. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती, त्यामुळे एकच धावा गेली. 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट. JSM बॉलिंग प्रथम बॅटिंग करत असताना JCCB संघासमोर. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केला. फेकी वेगवान. ओ, शेवटच्या अंतिम क्षणाला फेकी केली होती. 24 धावा, 24 रन. जिकडे शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हितेश रबाडा सज्ज होतोय. समोर हलक्या हाताने ठेवण्याचा प्रयत्न वेगाने आला होता. फेकी सुद्धा केली होती, परंतु सिंगल. हा 3 षटकांचा खेळ संपतोय. 25 धावा धावपलकावर. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6 चेंडूचा खेळ येणं शेष आणि बघूया आता JSM बॉलिंग कुठपर्यंत पोहोचतो. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. आता डीजेवाल्यांसाठी लॅपटॉपवाला जमाना आलाय. त्याचं सर्व काही गेलं, निघून गेलं. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. राहुल आला गेलाय आणि आता बघूया येणारे 6 चेंडू किती धावांचं टार्गेट. पहिला बॉल ऑन साईडला. नो चेंडू. फेकी झाले. ओ हो, या प्रकारच्या कदाचित धावचित झाला असता तर चेंडूचा तर काउंट झाला असता, परंतु वेगाने आला होता प्रदीप, त्यामुळे 1 धाव धावपल करावली. नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात. जे डिबन नेटवर्कवर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. NCC चषक. समोर हलक्या हाताने चेंडूला ठेवलं गेलं सिंगलसाठी. 28 धावा धावपलकावर. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. पहा, प्रदीपने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली, परंतु जयने सुद्धा चांगली साथ निभावले. संयमाचे खेळी आता दोन्ही बॅटरने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. आता येणारे 5 चेंडू इकडून कुठे जायचं आहे, कितपर्यंत पोहोचायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं येणारे कालवेळ सांगणार आहे. 29 धावा धावपलकावरती 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहिल्या इनिंगमधील शेवटचे 4 चेंडू. राहुल सज्ज होतोय. मोठा फटका समोर. ओ व्हॉट अ फील्ड. अक्षय सांगले. येस,
समोर फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु चांगली फिल्डिंग आणि फक्त एकच धाव आली गेली. 3.3 चेंडूचा खेळ, 30 धावा अपलकावर. बॅकफुटला बॅकफुट, बराच बॅकफुट हवेत आणि अखेरकार विकेटचा बदन. प्रदीपला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अमोघ ऑन साइडला हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. पहा 31 धावा धावफलक करते. 3.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. पहा 2 खेळाडू चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे कारण शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि इकडून या पहिल्या इनिंगचा खेळ इकडून संपणार आहे आणि एक टार्गेट सेट होणार आहे JCC B संघासमोर. त्यामुळे 2 खेळाडूंमधून चर्चा झाली आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन राहुल सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. ओहो ना 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 मुन्ना ना, ये गलती नाही. या धावा शेवटी आठवतायत. काय या धावा कुठपर्यंत जातील येणारे कालवेळ सांगणार आहे. परंतु पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर, 36 धावांचं टार्गेट JSM बॉलिंग संघाने सेट केले JCC B संघासमोर. इनिंग ब्रेक या ऐकूया डीजेला आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकून मिळेल दिनेशजी टुकरू यांचा. धन्यवाद. नमस्कार, सुस्वागतम. श्रीमंत योगी जिद्दी मुस्तद्दी कर्तव्यनिष्ठ चारित्र्य संपन्न न्यायप्रिय ज्ञानपीठ शक्तीपीठ महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू स्वराज्याचा आद्य संकल्पक महाराष्ट्राचा आराध्य दैवत कीर्तिवंत नीतिवंत बुद्धिवंत गुणवंत त्या छत्रपती शिवरायांना समस्त मावळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करून आई कात्रादेवी मारुतीराया शनिरायाला मानवंदना करून मी स्वतः समालोचक दिनेश मधुकर टुकरुल मॅन फ्रॉम रत्नागिरी राजापूर आपल्या सर्वांचं या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या रात्रीमध्ये हार्दिक स्वागत. कोणाच्या नशिबाला कधी हसू नये, नशीब कोणी विकत घेत नाही. वेळेचं नेहमी भान ठेवा, वाईट वेळ सांगून येत नाही. बुद्धी किती तल्लक असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिमान होता पण तो राजा होऊ शकला नाही. समाधानी अंतकरणाची मोठी संपत्ती ही संपत्ती आणि हे समाधान मिळवण्यासाठी आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं क्रिकेटचा थरार. आजच्या रात्रीतला हा थरार आपण अनुभवत आहोत. JCC B वर्सेस बॉलिंग यांच्या दरम्यान टॉस जिंकलाय JCC B या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. ते बॉलिंगच्या संघाला प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या झाल्या 35-36 धावांचं टार्गेट दिलंय. या मैदानामध्ये जर तुम्हाला मित्रांनो विजय प्राप्त करायचा असेल तर 4 ओव्हरमध्ये 30 ते 35 धावांचं टार्गेट असणं खूप गरजेचं आहे. तेवढं टार्गेट दिलंय, परंतु ते टार्गेट चेस करतील का JCC B संघाचे फलंदाज येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये हितेश आणि साहिलने पहिले षटक हाताळलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. हितेशने तिसरं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती नो बॉलचा इशारा आलाय आणि त्याचबरोबर एका धावेसाठी संघाचं खातं देखील ओपन झालंय 2 या धावाने. जर पाहिला तर कव्हरपासून मिड विकेटच्या एरियामध्ये फ्रंट साईडला जर मोठा फटका खेळला तर तुम्हाला 4 धावा मिळतील, परंतु बॅक साईडला जर फटका खेळला तर तुम्हाला 1 धाव मिळणार आहे डिक्लेरेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी संघाची धावसंख्या 2. ओव्हर पिच फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये पाठवला. उभ्या बॅटने खेळण्याचा बनसुबा. चेंडूवरती धाव काही मिळाली नाहीये, मात्र फलंदाजाला शांत राहावं लागते. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज प्रतीक. पहिला चेंडू यावेळेला डॉट सिद्ध केलाय. खरं तर पहिला चेंडू हा नो बॉलचा इशारा आला होता.
यावेळेला या शॉटची व्हॅल्यू फक्त तुम्हाला 0 आणि 0 मिळणार आहे. ओरममध्ये याची व्हॅल्यू असते, परंतु अंडरआर्म बॉक्समध्ये याची व्हॅल्यू फक्त 0. बॅट्समन आउट. पहिला गडी झालाय बाद. ऐकूया एक मधुर संगीत. यस डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत. चांगली गोलंदाजी देखील केली होती. उभ्या बॅटने खेळण्याचा मनसुबा सॉफ्ट हँडने एका धावेसाठी सिलमेडॉनच्या रिझर्वमध्ये चेंडू पाठवला. एका धावेने स्वतःचं खातं देखील ओपन केलं अनिकेतने. संघासाठी चांगली गोलंदाजी देखील त्याने केली होती. यावेळेला फलंदाजी करत असताना एक गडी आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सिंगल फिगरमध्ये 3. रोहित शर्माने आपल्या करिअरमध्ये 3 द्विशतकं झळकवली होती. यावेळेला गडी झालाय बाद. दुसरा झालाय गडी बाद. ऐकूया एक मधुर संगीत. यस डीजे. स्ट्राईकला राहुल ना. थँक्यू डीजे. आतापर्यंत 3 धावांवरती 2 धक्के बसलेत. 2 फलंदाज बाद झालेत. पहिला बाद होणारा फलंदाज होता हितेश आणि त्यानंतर साहिल देखील बाद झालेत. असे 2 फलंदाज बाद. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल, ज्याने आपल्या संघाच्या वतीने शेवटचं षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. आता फलंदाजी करत असताना सॉफ्ट हँडे पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू पाठवला. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट होईल. या एका धावेने संघ पोहोचतोय सिंगल फिगरमध्ये 4 या धावसंख्येमध्ये. जगामध्ये महासागर देखील 4. सिंगल फिगरमध्ये संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते ती 4. गोलंदाजी करत असताना सुरेख पद्धतीची गोलंदाजी. यावेळेला तिसरा धक्का बसतोय. बॅक टू पॅव्हलियन. फलंदाज झाले बाद पहिल्या ओव्हरमध्ये. यस डीजे. नवीन गोलंदाज निखिल. गोलंदाजी मार्क होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च करून प्रतीकने 3 गडी बाद केले. सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. ओव्हरपी पद्धतीचा देखना फटका. गॅप शोधलाय. 4 धावा. बऱ्याच वेळानंतर या 4 धावा येतात या फलंदाजाच्या बॅटमधून. ऐकूया एक मधुर संगीत. यस डीजे. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या सिंगल फिगरमध्ये 8 म्हणजे वाट पाहून झाली. वाट लावायची बाकी आहे. कोणाची वाट लागणार आहे, कोणाला पराभवाचा पाव मिळणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1ची भर पडते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सिंगल फिगरमध्ये 9. खो खोमध्ये खेळाडू देखील 9 असतात. संघाची धावसंख्या देखील 9. ओव्हरपी पद्धतीचा ऑफस्टम्पच्या बाहेर राहणारा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट्स आणि चेंडूचा काहीच संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. प्रतीकने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करून 3 गडी बाद केले. त्यानंतर गोलंदाजी मार्क होती. निखिल देखील चांगली गोलंदाजी करत असताना राईट अँड राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडू पंचांचा इशारा. या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव असेल. डॉट सिद्ध केलाय. चांगली गोलंदाजी प्रतीकने जी सुरुवात करून दिली त्यानंतर ती सुरुवात पुढे चालू ठेवताना दिसतोय तो निखिल. गोलंदाजी मार्क होती. राईट हँड राऊंड विकेट. संघाची धावसंख्या 9 वरती. 36 धावांचा टार्गेट असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये. ओव्हरपी पद्धत चेंडू. यावेळेला मात्र फटक्यामध्ये ताकद होती, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेसाठी या एका धावेने संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर 10 नंबरची जर्सी परिधान करत होते, कारण त्यांच्या सरनेममध्ये तेंडुलकर 10 अक्षरे यायची. यावेळेला संघाची धावसंख्या देखील आपल्याला डबल फिगरमध्ये 10 पाहायला मिळते. ही लॉटरी नाही जी तुमच्या नशिबावर अवलंबून आहे. हा खेळ आहे क्रिकेटचा, तो तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. बॅकफुटचा वापर केला. यावेळेला मात्र काउ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फटक्यामध्ये ताकद होती, मात्र गॅप शोधावी लागणार आहे या फलंदाजाला. धावसंख्या 10 वरती. 36 धावांचं टार्गेट असताना अजूनही 26 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळेला टर्न होणारा चेंडू एका धावेसाठी पाठवला. या एका धावेने संघ पोहोचतोय. हा शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. याबरोबर ओव्हरची समाप्ती. तर 2 षटकांच्या सांगत्या अखेरीस 3 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 11. यस डीजे.
थँक्यू. पहा अडचणी वाढल्यात. आता अडचणी कुठे वाढल्यात, कोणाविरुद्ध वाढल्यात हे महत्वाचं नाही आहे. इकडून पुढील 2 षटकामध्ये या धावांचा पाठलाग करत असताना त्यासाठी निर्णायक षटक आहे. खऱ्या अर्थानं या मॅचचा रिझल्ट या 3ऱ्या षटकामध्ये लागणार की कुठला संघ मॅच मध्ये पुढे आहे. ओ हो, अजून एका विकेटचं पतन. येस, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गॉन. थँक्यू. येस, थँक्यू. मृदुल, SPL 6 मध्ये ना एक उल्लेख केला होता ना साहेबा संघानं, वी क्रिएट अ चॅम्पियन. तिकडून ना संपूर्ण सर्व संघाचा खेळच बदललाय. चांगले संघ सुपर 12 मध्ये सुद्धा दिसले नाहीये या नव्या हंगामामध्ये. मग ती मारंबलपाडा असो की मनवेलपाडा असो की फुलपाडा प्रीमियर लीग असो, दिसलेच नाहीये. त्या साहेबांनी तिकडे काय जादू केली होती वी क्रिएट चॅम्पियनची ती माहीत नाहीये. अजूनही कोणाला त्याचं उत्तर मिळालं नाहीये. तिकडून जसा DCC नवापूर संघ चॅम्पियन झालाय तसं सुपर 12 मध्ये चांगले संघ स्पर्धे बाहेर गेलेत आणि आता सर्वांच्या अडचणी वाढल्यात. त्यामुळे कोणालाही कमी समजू नका. कोण कुठे जाईल हे कळायला सुद्धा मार्ग नाहीये. गोलंदाजी मार्कवरती स्वरूप वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 3रं षटक हाताळताना लेफ्ट हँड राऊंड विकेट. यावेळेला नजराटी दुर्घटना घटी, बोल्ड केल्या या फलंदाजाला, गडी झालाय बाद. यश मिळालंय या ओव्हरमध्ये स्वरूपला. यस DJ. थँक्यू DJ. संघाची धावसंख्या 12 पाहायला मिळते. 3ऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते. चांगले फटके येणं खूप गरजेचं आहे. चौकार येणं जास्त गरजेचं आहे. फलंदाज स्ट्राईकवरती नवीन फलंदाज असेल अनिकेत. ओरपी पद्धतीचा मिडल स्टिकवरती चेंडू. या वेळेला मात्र तितका चांगला संपर्क झाला नाहीये. मात्र सिली मिडऑफच्या रिझनमध्ये चेंडू जातो. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट होईल. या एका धावेने संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. 36 धावांचं टार्गेट असताना 3ऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते. विकेटचं देखील पतन पाहायला मिळालं, कारण पहिली सुरुवात आपल्या संघाला चांगली करून दिली. प्रतीकने पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करून 3 गडी बाद केले होते. प्रतीकने चांगली सुरुवात केली. त्यानंतर निखिलने देखील चांगली गोलंदाजी केली आणि स्वरूप गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपिच पद्धतीचा यावेळेला लॉंग ऑन रिजनमध्ये या फटक्यामध्ये ताकद होती, परंतु धाव काही मिळाली नाहीये. चेंडू निर्धाव सिद्ध केला या गोलंदाजाने. गोलंदाज दिनेश ऑन साइड मध्ये यावेळेला गॅप शोधलाय. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. या 4 धावांनी संघ पोहोचतोय. संघाची धावसंख्या 17 पे खतरा कोणासाठी सिद्ध होईल हे देखील पाहायचं आहे. बॉलिंग संघ, त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये असेल JCC B संघ. विकेटचं पतन. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि फलंदाज झाले बाद. हे शेवटचं षटक असेल. 35 धावा केल्या होत्या बॉलिंगच्या संघाने. 36 धावांचं टार्गेट दिलं होतं JCC B संघाला. मात्र ते टार्गेट चेस करत असताना 4थ्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 17. अजूनही विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू असतील 19 धावांची आवश्यकता. दीपक राणे, ओरम क्रिकेट असो, अंडरआर्म बॉक्स असो, चांगला खेळ केलाय या फलंदाजाने. आता आलाय या खेळपट्टीवरती. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ज्या ठिकाणी परिस्थिती गंभीर त्या ठिकाणी हा दीपक राणे खंबीर असतो. मात्र या वेळेला वेळेचं समीकरण त्याला जमलं नाहीये आणि चेंडू जातोय पॉइंटच्या रिजनमध्ये. एका धावेसाठी औपचारिकता राहिली या मॅचमध्ये आणि या मॅचवरती मात्र विजयाचा शिक्कामोर्तब करताना दिसतोय तो बॉलिंग संघ. प्रथम फलंदाजी करत असताना चांगली सुरेख फलंदाजी केली होती. चांगली फलंदाजीची आपण धुरा वाहिली होती. त्यानंतर संघाची धावसंख्या 4 ओव्हरमध्ये 35-36चं टार्गेट दिलं होतं आणि हा सामना एकतर्फा सिद्ध झालाय. बॉलिंग संघाचं कौतुक करेन, कारण चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी देखील अप्रतिम केली आणि या सामन्यावरती विजयाचा शिक्कामोर्तब केला. बॉलिंग हा संघ या ठिकाणी एकतर्फा विजय प्राप्त करताना दिसतोय. यानंतरचा सामना असेल मारंबळपाडा वर्सेस बॉलिंग्स यांच्या दरम्यान. टॉससाठी यायचं. टॉस